झालं ते झालं. ते आता ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी मी समर्पण करतो की आपल्या एखादे गुरु कृपा संत आनंदी देवाची ही एकाने महाराज ढाकणे महाराज आम्हाला शिकवायला खूप चांगली शिकवतात. आणि मी एकाने शिबिरात होतो आंधी, मला तिथून पासून आवड झाली त्याची कीर्तनाची आणि त्याची. मग पप्पा काय म्हणे, मग पप्पा दारू पित होता तेव्हा मग पप्पा काय म्हणे, जाऊ ना मग आपल्याकडे जास्त पैसे नाही म्हणलं पप्पा तुम्ही दारू सोडून द्या मग बरोबर पैसे येतात. मग पप्पा मग काय केलं, तेव्हापासून थोडी थोडी दारू पिता खरी गाडी. आता त्यांना कीर्तन केलं महाराज तर त्याची आता दारू का काय सुटून जाईल महाराज, हे मी नक्की सांगतो तुम्हाला. पण तुम्ही म्हणत असेल आता कीर्तन केलं मित्र तरी ते घरचे सोडून नाही ते पप्पा सवय असेल ती सवय असू द्या काही असू द्या तरी इकडे बाकीचे पोर आहे त्याला खूप कीर्तन चांगलं येते. तर मग लहान कीर्तन झालं मी बारका आहे त्याच्यामुळं मग काय होणार नाही. तरी मग घरचे मग त्याच्याला धरून मग हे कीर्तन दारू सोडून देईल याच्यासाठी मी बोलायला लागलो होतो कीर्तन. तुम्हाला म्हणत असेल अरे काही बोलायला लागले मी तर काही नाही बोलत मी फक्त नाही घरच्यासाठी दारू सोडता मग पप्पा सोडता का नाही पायासाठी मी कीर्तन केलं जास्त करून. मी 2 घंटे कीर्तन केलं त्याचं मला काहीच नाही गरज, फक्त पप्पा दारू सोडा मला फक्त त्याची गरज आहे. ते म्हणत असेल याचे पप्पा आता काय दारू सोडत नाही लय दिवस झाले आता सोडेल म्हणजे सोडेलच, त्याची इज्जत देईल नाही तर गावाकडं त्याच्यामुळे ते सोडेल म्हणजे सोडेलच. विठ्ठल विठ्ठल आनंदी देवाची इट तुम्ही सगळे मुलं आहे का नाही गावातले त्याला आपलं इट आणा की तुमच्या लेकरा बाळाला का नाही इट शिकवा चांगलं. तुम्ही असं करू नका, चांगलं शिकवा, खूप चांगलं कीर्तनकार बनवा. तुम्हाला वाटत असेल मी दारूवरचे हिचे विषयावर का बोललो, विषयावर का बोललो, दारू पिदाडा माणूस आहे का त्याच्या घरच्यातले लेकराही करते काळ आहे तिथे. तर तुम्हाला वाटत असेल याला काही कळत नाही, मी आता जसं मोठा आहे म्हणून मला कळवायला घरचे कसे पप्पा कसे करतात त्याच्यामुळेच मी दारूच्या विषयावर बोललो. बाकीचे लेकराचे घरचे पण दारू पितात